मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध मुद्द्यांवर भाष्य करताना महायुती एकजुटीने असल्याचे स्पष्ट केले। अजित पवार यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सर्व भागाचा समान विकास करणार आहेत। अनेक वेळा विधानांचे गैरसमज होतात, पण आमच्या तीनही पक्षांची बांधिलकी मात्र विकासाचीच आहे। शिंदे फडणवीस दुराव्याच्या चर्चांवर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, हा वेड्यांचा बाजार आहे। आम्ही कार्यक्रमात भेटलोही, काही माध्यमे अनावश्यक अँगल काढतात असे सांगितले। सीबीआय चौकशीवर ते म्हणाले की माहिती पूर्ण मिळाल्यानंतरच खुलासा करता येईल। रशीद अल्वी याच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, उच्च शिक्षित तरुणांनी ज्ञान चांगल्या कामासाठी वापरावे। भारत विरोधी शक्तींना धर्म न पाहता ठेचले पाहिजे। हर्षद मदनी प्रकरणात त्यांनी अब्दुल कलाम यांना खरे आयकॉन म्हटले। मुख्यमंत्री म्हणून मी एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्राचा विकास आम्हाला करायचा आहे, सर्व भागाचा विकास करायचा आहे। निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे आणि अनेक वेळा भाषणामध्ये आपण काही गोष्टी बोलतो, त्याचा अर्थ तसा कधीच नसतो। त्यामुळे आमचे सहकारी असतील किंवा कोणी असं जरी बोललं असलं तरी त्यांचाही उद्देश तसा नाही आहे, तेही कधी असा भेदभाव करणार नाहीत। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला, म्हणजे आम्ही जे तीनही पक्ष आहोत, कुठे सोबत लढतो, कुठे वेगळं लढतो, पण एकूण आमच्याच तीन पक्षांना महाराष्ट्राची जनता निवडून देईल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नागरी भागाचा चांगला विकास आम्ही करू। मी याला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे आणि वेड्यांच्या बाजारामध्ये काही माध्यमही वेडी झाली आहेत। त्यामुळे परवाही मी आणि शिंदे साहेब ज्यावेळेस हुतात्मा स्मारकावर गेलो, आल्यावर आम्ही दोघं भेटलो, जाताना आम्ही दोघं भेटलो। ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं, मी कुठे चाललोय मला सांगितलं। आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं। कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याकरता नियोजन होतं, त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो। आल्यावरही आम्ही भेटलो, स्टेजवरही आम्ही भेटलो, खाली उतरतानाही भेटलो, जातानाही आम्ही बोललो। याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही। तुम्ही जे दाखवताय अशी कुठली परिस्थिती नाही। त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवतायत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडीची रिपोर्ट, नागपूर।